नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी अर्थातच संपूर्ण भारतीयांसाठी मान अभिमानानं उंचावणारी, कारण इस्रो अर्थातच भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांनी आज एक भीम पराक्रम गाजवला. इस्रोनं आज पुन्हा एक नवा विक्रम रचून जगाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. जगात पहिल्यांदाच इस्रोनं एकाच वेळेस 104 सॅटेलाइट्सचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. असं करणारा भारत जगातला आता एकमेव देश ठरलाय. PSLV C-37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं अवघ्या काही मिनिटांमध्ये हे सारे उपग्रह अवकाशात सोडले गेले. तब्बल 104 उपग्रह एकाच वेळेस प्रक्षेपित करण्याची ही जगातली पहिलीच घटना आहे. याआधी रशियानं 2014 मध्ये 37 उपग्रह एकाच वेळेस पाठवून हा विश्वविक्रम केला होता, जो आज इस्रोनं मोडीत काढला. भारताकडून उपग्रह प्रक्षेपित करण्याचा खर्च इतर देशांच्या तुलनेतही सर्वात स्वस्त आहे, हे जास्त महत्वाचं. म्हणून अनेक देशांनी आपले उपग्रह आज इस्रोच्या सहाय्यानं प्रक्षेपित केले. यातले सर्वाधिक अमेरिकेतले होते. आणि आता आपल्यासोबत आहेत अंतराळ संशोधक सतीश नाईक पुण्याहून आपल्यासोबत या सगळ्या इस्रोच्या पराक्रमाबद्दल आपल्याशी बोलण्यासाठी. नाईक सर, अर्थातच भारताची मान जगामध्ये अभिमानानं उंच ताठ झालेली आहे. आतापर्यंत जो रशियाचा विक्रम होता तो इस्रोनं मोडीत काढला. तुम्ही या आजच्या घटनेकडे कसं बघता? माझं नाव सुरेश नाईक आहे आणि हा जो आजचा विक्रम केलेला आहे तो अभूतपूर्व असा आहे. कल्पना करा की आतापर्यंत जास्तीत जास्त उपग्रह एकाच उड्डाणात सोडलेली संख्या होती ती 37 होती आणि हा उपक्रम रशियाने केला होता. आणि त्याच्यानंतर दुसरा नंबर नासाचा होता. त्यांनी एकाच उड्डाणात 29 उपग्रह सोडले होते. तर 37 पासून आता आपण 104 अशी एक मोठी उडी घेतलेली आहे. आणि ह्या प्रकारचा जो कार्यक्रम असतो की एकाच उड्डाणात अनेक उपग्रह सोडणं किंवा प्रक्षेपित करणं, हा अतिशय ह्याला क्लिष्ट असं तंत्रज्ञान असावं लागतं. कारण एक उपग्रह हा जो ऍक्च्युली सगळे उपग्रह होते ते ध्रुवीय कक्षेत होते. म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव असे ते फेऱ्या 504 किलोमीटर उंचीवरती. आणि एक फेरी मारायला पृथ्वीभोवती जवळजवळ 90 मिनिटं लागतात. आणि पहिला उपग्रह जो सोडण्यात आला जवळजवळ लॉन्च नंतर 18 मिनिटांनी, तो होता कार्टोसॅट 2D. हा मुख्य उपग्रह होता आणि त्याचं वजन होतं 714 किलो. आणि हा उपग्रह अतिशय महत्वाचं काम करतोय तो म्हणजे संबंध आपल्या भारताचं नकाशीकरण करणं आणि त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती स्टिरिओस्कोपिक चित्र घेणं, 3D चित्र घेणं. एवढंच नव्हे तर तो व्हिडिओ क्लिप देखील, एकेका मिनिटाच्या व्हिडिओ क्लिप देखील घेऊ शकतो. आणि त्याशिवाय ह्याचे जे उपयोग आहेत ते अनेक प्रकारचे उपयोग आहेत. तर हा कार्टोसॅट 2D हा या मालिकेतला 5वा उपग्रह होता. आणि आता त्याच्यानंतर जो उपग्रह तो उपग्रह पूर्ण एक फेरी करायला 90 मिनिटं लागतात. तर ह्या 90 मिनिटाच्या आत आपल्याला बाकीचे 103 उपग्रह प्रक्षेपित करायचे होते. नाहीतर तो उपग्रह त्याच्यानंतर येणाऱ्या उपग्रहांशी धडकू शकला असता. एवढंच नव्हे तर हे जे 103 उपग्रह नंतर प्रक्षेपित केले गेले तर ते देखील एकमेकाला असे धडकून अपघात झाले असते आणि त्याच्यामुळे खूपच असं म्हणजे एक हॅवॉक झाला असता. संबंध मोहीम अयशस्वी झाली असती. तर हे आपल्याला जे सांभाळायचं होतं, ह्याची जी खबरदारी घ्यायची होती, त्याच्यासाठीचं जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय क्लिष्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची कोलिजन म्हणा किंवा टक्कर अव्हॉइड करण्यासाठी प्रत्येक उपग्रहाची जी दिशा असते ती वेगवेगळी असावी लागते. प्रत्येक उपग्रहाची व्हेलॉसिटी किंवा वेग वेगवेगळा असावा लागतो. त्याचे कोन म्हणजे इन्क्लिनेशन वेगवेगळे असावे लागतात. तरच तुम्ही हे साध्य करू शकता. आणि सेपरेशन सिक्वेन्स जो असतो दोन उपग्रहामधला तो ही आपल्याला अचूकतेने पाळावा लागतो. तर हे सर्व काम अत्यंत उत्कृष्ट रीतीनं इस्रोने पार पाडलेलं आहे.
आणि त्यांची ही जी क्षमता आहे त्याच्यावरती पुन्हा शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे जगामध्ये एक जे जागतिक बाजारपेठ आहे उपग्रह प्रक्षेपण करण्याची ती फार मोठी आहे. म्हणजे दरवर्षी जवळजवळ 220 अब्ज डॉलर्स एवढी ती मोठी बाजारपेठ आहे. आणि आतापर्यंत आपण आजचा जो उपक्रम होता 101 उपग्रह विदेशी उपग्रह आपण सोडले ते जर धरले तर एकूण आतापर्यंत आपण जवळजवळ 180 उपग्रह विदेशी असे प्रक्षेपित केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक फायदाही झालेला आहे आणि आपली प्रतिष्ठा पण वाढलेली आहे. यात बिलकुल शंका नाही. आपली प्रतिष्ठा वाढली, शिवाय ज्या बाजारपेठेचा आपण उल्लेख करत आहात त्याच्यामध्ये सुद्धा भारताचं वजन वाढलेलं आहे. 104 उपग्रह एकाच वेळेस. नाही सर, मी येतो तुमच्याकडे, पण आता आपल्यासोबत मयुरेश प्रभुणे सुद्धा आहेत. श्रीहरिकोटाला आज ते स्वतः होते. विज्ञान पत्रकार मयुरेश, स्वागत आहे तुझं. अगोदर आज दिवसभर सकाळी 9:28 जेव्हा हे प्रक्षेपण होणार होतं त्यावेळेसची पूर्ण परिस्थिती आम्हाला सांग, कारण निश्चित इस्रोवर सुद्धा खूप प्रेशर असणार. एक पराक्रम ते करायला चालले होते जो यापूर्वी जगात कधीही कोणीही केला नव्हता. खरं सांगायचं तर इस्रोवर कोणतंही प्रेशर नव्हतं आणि तीच सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट होती. आम्ही जेव्हा सगळे पत्रकार तिथे जमलेलो होतो आणि स्क्रीनवर सगळ्या त्या घडामोडी दिसत होत्या कंट्रोल रूम मधल्या, इस्रोचे अध्यक्ष हार्डली अर्धा तास आधी त्या ठिकाणी आले. बाकीचे सगळेजण अगदी निवांत, म्हणजे काही स्क्रीनवर अगदी निवांत पेपर वाचत बसलेले दिसत होते. सगळी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होती. म्हणजे हे PSLVचं अगदी रुटीन उड्डाण आहे असंच सगळ्यांना भासत होतं. म्हणजे 104 उपग्रह पाठवून आपण काहीतरी मोठी कामगिरी करतोय असं कोणाच्याही वागण्यातून दिसत नव्हतं. पण बाहेरून जे आलेले काही व्यावसायिक होते किंवा ज्यांचे स्वतःचे उपग्रह पाठवणार होते ते होते, काही पत्रकारही बाहेरचे आलेले होते ज्या देशांचे पाठवण्यात येणार होते उपग्रह. तर त्या सगळ्यांमध्ये मात्र एक उत्साहाचं वातावरण होतं आणि त्या सगळ्यांना एक आश्चर्य वाटत होतं. अर्थात आज पूर्ण इथे पण पत्रकारांची संख्या मोठी होती, कारण अख्खा मोठा हॉल जो होता सगळा तोही सगळा भरलेला होता जर्नलिस्टनी. आणि 9:30 वाजता म्हणजे 9:28 उड्डाण झाल्यानंतर ज्यावेळेस स्क्रीनवर बघत होतो तर एक रेग्युलर उड्डाण ते दिसून आलं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्यावेळेस त्याच्या मागचा उलगडा झाला. खरं म्हणजे जेवढं वजन PSLVनी आता या उड्डाणातून वर अवकाशात घेऊन गेलेलं आहे तर ते वजन ऍक्च्युली नेहमी जे याच्यापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह PSLVने अवकाशात नेलेले आहेत. त्यामुळे वजनाच्या दृष्टीने पाहायलाच याच्यामध्ये फार मोठी कामगिरी नव्हती. पण महत्वाची कामगिरी अशी होती की 104 उपग्रहांना त्या 505 किलोमीटरच्या कक्षेमध्ये नेऊन त्यांना स्वतंत्रपणे वेगवेगळं सोडणं आणि त्यासाठी नवीन प्रयोग इस्रोने पहिल्यांदाच केले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये 100 सॅटेलाइट पाठवून त्याच्यामध्ये यशस्वी झाले. त्याच्यामध्ये त्यांनी एक गंमत अशी सांगितली की जवळपास 5000 अशा वेगवेगळ्या कंडिशन्स येणार होत्या की ज्याच्यामुळे कुठलाही उपग्रह इतर उपग्रहाशी धडकू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर ते सगळं टाळण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने त्या उपग्रहांची दिशा, त्यांचा वेग आणि सोडण्याचा जो काही क्रम आहे तो ज्या पद्धतीने ठरवला की आत्ताच म्हणजे सोडतानाच काय तर ते भविष्यातही कधी एकमेकांना धडकणार नाहीत अशा पद्धतीने त्यांनी ती रचना केली. आणि हे खूप कमी वेळामध्ये, कारण हे उड्डाण ज्या पद्धतीने ठरलं होतं आधी सुरुवातीला 63 उपग्रह पाठवणार, मग 83 पाठवणार, मग 103 पाठवणार आणि मग शेवटच्या क्षणाला 104 अशा पद्धतीने वाढत गेलेले उपग्रह. आणि हे सगळं होताना इस्रोने ते व्यवस्थित मॅनेज केलं आणि ज्या पद्धतीने जेवढ्या काही कंपन्या त्याच्यामध्ये येत गेल्या त्या सगळ्यांना घेऊन आपण ते दाखवून दिलं. ज्यावेळेस किरण कुमार स्वतः बोलले तर ते म्हणाले की आम्हाला कुठल्याही प्रकारचा याच्यामधून विक्रम करून दाखवायचा नव्हता, असं समजूही नका. आपली जेवढी क्षमता आहे ती पुरेपूर वापरता कशी येऊ शकते हेच आम्हाला बघायचं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो. बरोबर. आपण सतीश नाईकांकडे जाऊयात. नाईक सर, तुम्ही सुरुवातीला बोलताना की एक बाजारपेठ यासाठी मोकळी झाली, भारतासाठी उपलब्ध झाली. याच्यातली कॉस्ट ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. यापूर्वी या बहुतांश ज्या खासगी कंपन्या आहेत किंवा इतर देश आहेत ते नासा किंवा इतर ज्या बाकीच्या मोठ्या देशांच्या अंतराळ संशोधन संस्था आहेत त्यांच्याकडे जायच्या, पण भारतानं खूप स्वस्तामध्ये नासाच्या तुलनेमध्ये ही तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं आणि म्हणून ते भारताकडे आले. तर एक तर इंडिजिनस टेक्नॉलॉजी आणि त्यातही सगळ्यात स्वस्त. तर या भारताच्या अचिव्हमेंट बद्दल आपण काय बोलाल आणि याचं भविष्य काय दिसतं? अधिकाधिक देश भारताकडे येतील. सुरेश नाईक. ही जी PSLVची फ्लाईट होती ती 39वी फ्लाईट होती आणि आतापर्यंत एकामागोमाग एक असे सगळी जी उड्डाणं आहेत ती यशस्वी झालेली आहेत.
आपल्या PSLV आता तो स्टार असा रॉकेट म्हणता येईल आणि त्याची गुणवत्ता आणि उत्तम आहे, त्याची विश्वासार्हता देखील उच्च प्रतीची आहे आणि त्याशिवाय ते स्वस्तात असं उड्डाण आहे. ह्या गोष्टीमुळे आता विदेशी कंपन्या आणि विदेशी संस्था हे ह्या भारताकडे येत आहेत, परंतु आपल्या ह्या PSLV रॉकेटचं एक असं लिमिटेशन म्हणा, मर्यादा म्हणा, की ते फक्त 1500 ते साधारण 1700 किलोग्रॅम वजन हे वाहून नेऊ शकतं. त्यामुळे आपण आता या उड्डाणामध्ये आपला मुख्य उपग्रह होता कार्टोसॅट D 714 किलोग्रॅम आणि बाकीचे जे उपग्रह होते ते सगळे मिळून साधारण 664 किलोग्रॅम वजन होतं आणि या 664 वजनामध्ये जवळजवळ 101 विदेशी उपग्रह होते आणि त्याच्यामुळे आपल्याला बरंच अर्थार्जन झालेलं आहे आणि आपली जी कॉस्ट असते एका उड्डाणासाठी, समजा जवळजवळ 120 कोटी खर्च आला असेल तर त्याच्यापैकी अर्धा खर्च हा आपल्याला बाहेरचे उपग्रह सोडून रिकव्हर होतो. आणि आता ह्याच्यानंतर आपण GSLV Mark 3 हा अग्निबाण विकसित करणार आहोत. त्याची जी चाचणी आहे ती लवकरच होणार आहे आणि ते वाहन एकदा आपल्याला उपलब्ध झालं की आपण विदेशी उपग्रह मोठ्या वजनाचे देखील सोडू शकू आणि त्यामुळे जास्ती अर्थार्जन होणं शक्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेण्याची संधी आता उपलब्ध झालेली आहे आणि ऑलरेडी आपलं हे ॲक्च्युली PSLV यान हे अतिशय प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्ह होतं. आता GSLV देखील त्याच प्रकारचं होईल अशी मला खात्री आहे. आणि आता हे ॲक्च्युली ह्या उपक्रमामध्ये आपण 2 स्वतःचे मायक्रोसॅट म्हणजे नॅनोसॅट म्हणा असे पण सोडलेले आहेत. तर ह्या 2 लघु उपग्रहांचं वैशिष्ट्य असं की आपण एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, एक स्टँडर्डाइज्ड असं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे छोट्या उपग्रहासाठी. आणि ह्या छोट्या उपग्रहाचा उपयोग असा की आपण नवीन नवीन संशोधन करू शकतो कमी खर्चामध्ये, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी देऊ शकतो त्यांचे पेलोड त्याच्यामध्ये घालण्यासाठी आणि आपण शास्त्रीय त्याचबरोबर असे प्रायोगिक अशा उपयोगासाठी हे 2 जे उपग्रहाचे जे सांगाडे आहेत ते वापरू शकतो, स्ट्रक्चर्स. तर हे त्यातलं देखील आणखीन एक वैशिष्ट्य आहे. बिलकुल, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे केवळ आपण तुलना जरी केली तर हे सॅटेलाइट जर नासाने पाठवले असेल तर साधारणतः $100 मिलियन इतका खर्च यापूर्वी येत होता, पण भारताकडे आज हे सगळे आले जवळपास $15 मिलियन इतकाच खर्च आलाय. म्हणजे आपण तफावत बघू शकतो का हे सगळ्या खाजगी संस्था सुद्धा आणि सगळे देश सुद्धा त्यांचे सॅटेलाइट सोडण्यासाठी भारताकडे आले. मयुरेशकडे जाऊयात. मयुरेश, एकंदरीत संपूर्ण हा प्रवास बघता आणि भारताची अमेरिकेसोबत, रशियासोबत आणि जास्त करून चीनसोबत आता अंतराळ संशोधनामध्ये ज्या प्रकारची स्पर्धा सुरू आहे या दोन्ही देशांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, आजचं 104 उपग्रह एकाच वेळेस अंतराळात पाठवणं ही केवढी मोठी झेप मानतोस या सगळ्या स्पर्धेमध्ये? खरं म्हटलं तर आपल्याला याला थेट स्पर्धा असं म्हणता येणार नाही. ज्या कॅटेगरीमध्ये आपण पाठवलंय किंवा ज्या प्रक्षेपकांनी आपण पाठवलंय PSLV, आता सर म्हणाले तसंच की त्याची वजनाची क्षमता एक मर्यादित आहे, 1500 ते 1700 किलो आपण पाठवू शकतो. आपण त्या रेंजमध्ये जे काही आपण जर प्रक्षेपणाचा या ठिकाणी विचार केला तर जगातलं सर्वात विश्वासार्ह असं प्रक्षेपक किंवा रॉकेट आपलं PSLV असं आपलं म्हणता येईल. कारण सलग 38 त्याची उड्डाणं यशस्वी झाली आहेत आणि त्याच PSLVच्या सहाय्याने आपण आपल्या 2 प्लॅनेटरी मिशन सक्सेसफुल केले, ज्याच्यामध्ये आपण चांद्रयान पण पाठवलं आणि मंगळयान पण पाठवलं. ते PSLVच्या माध्यमातून आपण पाठवलेलं होतं. चीन, रशिया आणि जर आपण US बघितलं, अमेरिका बघितलं तर यांची अवकाशात उपग्रह पाठवण्याची जी क्षमता आहे आजच्या घडीला ती 4000-5000 किलो पर्यंतची आहे. भारत ते आता GSLV आपला सुरू झाला तेव्हा आपण 2-2500 किलोपर्यंत आता पोहोचतोय. त्यामुळे आपली थेट तशी तुलना होणार नाही. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगायची वाटते की काळ बदलायला लागलाय. म्हणजे सगळेच जण मोठे उपग्रह बांधून पाठवतील असं नाहीये. याच्या पुढच्या काळामध्ये असे लहान उपग्रह बनतील आणि स्वतः म्हणजे इस्रोनी पण आता जे 2 नॅनो सॅटेलाइट तयार करून पाठवले तर त्याच्यामध्ये लहान उपग्रहांचा पण फायदा आहे. म्हणजे आपण छोटे छोटे उपग्रह बनवायचे आणि त्यांची संख्या वाढवायची.
जो आता अमेरिकेने त्यांचे जे पाठवले उपग्रह 88 जे डव सॅटेलाइट्स आहेत, तर ते 88 मिळून संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करणार आहेत. आणि त्यांचं सगळ्यांचं एकत्रित वजन म्हणजे जर आपण मोठ्या सॅटेलाइटच्या तुलनेमध्ये बघितलं तर काहीच नाहीये, पण सगळ्यांचं मिळून काम जे आहे ते एका सॅटेलाइटच्या पद्धतीने ते करणार आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करणारे जे सॅटेलाइट आहेत हे खाजगी माध्यमातून बरेच येतील. म्हणजे नासा किंवा इस्रो किंवा रूस कॉस्मॉस, जॅक्सा, इसा या ज्या काही गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत या सोडून ज्या काही प्रायव्हेट कंपन्या आहेत तर त्या आता या प्रकारच्या व्यवसायामध्येच ते येत आहेत आणि त्यांची संख्या आणखी एक प्रश्न सगळ्यांना पडेल मयुरेश, आजची ही सगळी बातमी आणि तुझं विश्लेषण ऐकल्यानंतर, की हे जे 88 भारताबाहेरचे उपग्रह आहेत, अमेरिकेतले आहेत, इतर काही देशांमधले आहेत, आज भारताने ते उपग्रह अंतराळात सोडल्यानंतर भारताला याचा काय फायदा होणार आहे? जी माहिती हे बाहेरचे उपग्रह गोळा करणार आहेत त्याचा फायदा भारताला काय होईल का? या मिशनचा ऍप्लिकेशन मध्ये काय उपयोग होणार आहे? भारताला थेट ऍप्लिकेशन म्हणून उपयोग नाही होणार, कारण हा खासगी होता. म्हणजे ज्यावेळेस दोन संस्थांमधला करार असतात त्यावेळेस आपल्याला एकमेकांचा उपयोग होत असतो. जसं समजा मंगळयानाला मध्ये आपण जर कोणाला सोबत घेतलं तर एकमेकांचा फायदा त्यांना होत असतो. त्यांचे काही इन्स्ट्रुमेंट त्याच्यावर असतील, उपकरणं असतील तर आपल्याला त्याच्यातला डेटा वापरता येतो, आपला त्यांना वापरता येतो. पण हे पूर्णतः खासगी होतं. आपलं काम फक्त होतं की त्यांना आपण सांगितलं, त्यांनी सांगितलं आम्हाला या कक्षेपर्यंत सोडा, आपण त्यांना सोडलं आणि आपलं काम झालं. त्यामुळे आजच्या याच्यामधून आपल्याला फक्त अर्थार्जन झालं. आणि दुसरं, एका वेळेस आपण इतके सॅटेलाइट अगदी सुरक्षितपणे पाठवू शकतो हा संदेश जागतिक बाजारपेठेला गेलाय आणि त्यामुळे अधिकाधिक लोक आपल्याकडे येतील. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग. 6 अब्ज डॉलर्सची वार्षिक त्याची बाजारपेठ आहे आणि याच्यामध्ये आता सगळ्यांना जे काही धोका वाटतोय ज्या अमेरिकी कंपन्यांना तो हाच आहे. त्यांनी इनफॅक्ट त्याच्यावर आक्षेप घेतला की गव्हर्नमेंटने याला सबसिडाईज का केलं या उड्डाणांना. हे बाहेर सगळीकडे सबसिडाईज नाहीयेत, पूर्वी होते पण आता सध्या नाहीयेत, कारण त्या प्रायव्हेट कंपन्यांना पण त्याच्यामध्ये संधी मिळायला हवी म्हणून. तर त्यामुळे आपली कॉस्ट अजून बरीच कमी होते आणि त्यामुळे या लोकांना आता अशी भीती की ज्यांचे प्रायव्हेट रॉकेट्स आहेत की ज्यांच्या पूर्वी हे सगळे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे जायचे, ती सगळी जी काही बाजारपेठ ती भारताकडे येण्याची आता शक्यता आहे आणि पुढच्या वर्षभरामध्येच आपल्याला ते दिसून येईल. आतापर्यंत हे काही पहिली वेळ नाही की आपण परदेशी सॅटेलाइट पाठवतोय. याच्या आधी आपण 20 सॅटेलाइट पाठवले आहेत, अनेकांचे पाठवले आणि सगळ्या जगभरातल्या सगळ्या विकसित देशांमध्ये आपण ऑलरेडी पाठवलेले आहेत. तर त्यामुळे ती सगळी बाजारपेठ आता भारताकडे येऊ पाहते आणि सगळ्यात मोठा आपल्याला त्यातलं गेन आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. एक प्रश्न सगळ्यांच्या मनात लगेच आजच्या या पराक्रमानंतर येतो, तो म्हणजे मंगलायन आणि चांद्रयान. कारण PSLVचा उपयोग करूनच मंगलायनची पण यापूर्वी एक स्टेप आपली झालेली आहे. दोघांनाही हा प्रश्न आहे, नाईक सर तुम्हाला सुद्धा आणि मयुरेशला सुद्धा, की आता ही एकंदरीत आपण घेतलेली झेप पाहता मंगलायन आणि चांद्रयान या दोन्हीकडे भारताचा जाण्याचा वेग वाढलाय का, ज्याकडे सगळे भारतीय आणि किंबहुना जग सुद्धा लक्ष ठेवून आहे? नाईक सर. चंद्रयान 1 नंतर आता चंद्रयान 2 या मोहिमेचं हे अंमलात आणले जाणार आहे. ती लवकरच ही मोहीम अंमलात आणली जाईल आणि त्याच्यासाठी आपल्याला PSLV वापरता येणार नाही, कारण त्याचं वजन जे आहे तो PSLV पेलू शकणार नाही आणि त्यासाठी GSLV Mark III हा अग्निबाण आधी ऑपरेशनल व्हायला पाहिजे, तरच आपण चंद्रयान 2 उपग्रह सोडू शकतो. आणि चंद्रयान 2 ह्या मोहिमेचं वैशिष्ट्य असं की उपग्रह नुसताच तो ऑर्बिट करणार नाहीये, पृथ्वीभोवती भ्रमण करणार नाहीये, तर एक आपला रोव्हर म्हणजे रोबोट सह मशीन आपण उतरवणार आहोत चंद्राच्या पृष्ठभागावरती आणि त्याच्यामध्ये एक प्रयोगशाळा राहील आणि चंद्रावरच्या मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करून त्याचं विश्लेषण करून ती माहिती तो भूकेंद्राकडे पृथ्वीकडे पाठवून देईल. तर चंद्रयान 2 हा आता लवकरच अंमलात आणण्यात येणारा अभियान आहे आणि तो संपूर्णपणे भारतीय आहे. आधी रशिया आपल्याला रोबोट पुरवणार होती, पण काही कारणामुळे त्यांनी ते माघार घेतली, त्यामुळे आता तो रोबोट देखील आपणच तयार करतो आहोत. आणि मंगलयान ह्याच्यानंतरची मोहीम जी आहे ती म्हणजे मंगलयान 2. तर मंगलयान 2 मध्ये देखील आपण एक रोव्हर किंवा रोबोट मंगळाच्या भूपृष्ठावरती उतरवणार आहोत आणि ह्या अभियानामध्ये अशी शक्यता आहे की फ्रान्स आपल्याशी कोलॅबरेशन करायला अतिशय उत्सुक आहे आणि एखाद्या वेळेस असं ते ठरवेल
की फ्रान्स आपल्याला रोव्हर तयार करून देईल आणि आपण उपग्रह आणि बाकीचे मिशन्स हँडल करू. आणि असे अतिशय 2 महत्वाकांक्षी प्रोग्रॅम्स किंवा कार्यक्रम लवकरच इस्रो हाती घेणार आहे आणि चंद्रयानची 2ची तयारी जवळपास झालेली सुद्धा आहे. मयुरेश, अगदी थोडक्यामध्ये आजचा जो पराक्रम गाजवला त्यांनी एक बूस्ट मिळेल चंद्रयान आणि मंगलयानला. आणि आज श्रीहरिकोटामध्ये तू होतास, याबद्दल सगळे बोलत होते का तिथले वैज्ञानिक असतील किंवा पत्रकार असतील? आज तर म्हणजे यांनी जाहीरही केलं इस्रोचे अध्यक्ष किरण कुमारांनी की पुढच्या जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आपली दुसरी चांद्र मोहीम जाईल. आणि हे ज्यावेळेस ते एक स्पेसिफिक डेट देतात म्हणजे त्यांची तयारी पूर्ण झाली एवढं आपल्याला निश्चित म्हणता येऊ शकेल. दुसरा अजून एक प्रश्न मीच विचारला होता की या वर्षीच्या बजेटमध्ये शुक्रावर आणि लघुग्रहावर हे पाठवण्यासाठी आणि अर्थात मॉम-2 म्हणजे मंगळयान 2 साठी पण काही बजेटची तरतूद करण्यात आली आहे. तर त्याच्या बाबतीत काय हे आहे, तर त्यांनी असं सांगितलं की त्याच्यासाठी आम्ही समिती नेमली आणि त्याचे गट वेगवेगळे अभ्यास करतील. तर त्यामुळे फक्त आता मंगळ आणि चंद्रच नाही तर आता शुक्र, त्याचा फारसा अभ्यास झालेला नाही अशा ग्रहावर सुद्धा आपलं यान कदाचित आपल्याला पुढच्या काही वर्षांमध्ये गेलेलं दिसू शकतं. आणि कारण शुक्राबद्दलची आपल्याला माहिती कमी आहे, त्याला पूर्ण ढगांनी वेढलेलं आहे, तर त्याच्या आतमध्ये नेमकी घटना काय काय घडतात तर त्याविषयीची माहिती मिळवण्यासाठी कदाचित आपलं यान जाऊ शकेल. लघुग्रहावर एखादं यान उतरवून तिथून आपल्याला माहिती मिळवता येऊ शकेल. तर आजचा यांनी अर्थात कॉन्फिडन्स खूप वाढलाय. PSLVच्या क्षमतेमधून तर आहेच आहे, पण आपल्याला फक्त PSLVवर अवलंबून राहता येणार नाही, कारण आजपर्यंत आपण चांद्रयान जे पाठवलं होतं किंवा मंगळयान पाठवलं होतं तर PSLVच्या क्षमतेमुळे त्याच्यावरची जी उपकरणं आहेत ही हार्डली आपण एक 15-20 किलोचीच फक्त जाऊ शकलो होतं मंगळयानाच्या वेळेस जाताना. तर आता कदाचित मंगळयान 2 ज्यावेळेस ऍक्च्युअली सर सांगत होते की ते प्रत्यक्ष उतरेल याच्या आधी कदाचित एखादा ऑर्बिटर पण पाठवण्याची शक्यता आहे, अशी काही चर्चा सुरू आहे की त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळामध्ये अधिक वजनाचं अजून एक यान त्या ठिकाणी जाऊ शकतं. तर येत्या काळामध्ये प्लॅनेटरी मोहिमांना जास्त हे आहे. मात्र एक प्रश्न असाही विचारला गेला की मानवी अवकाश मोहिमेसाठी का आपण आता परवानगी देत नाही, कारण त्याची पण तयारी होत आली आहे. त्याच्यासाठी ज्या कुपीमध्ये बसून आपल्या माणसाला पाठवायचं आहे तो पण तयार आहे. या सगळ्या गोष्टी असताना अजून हे का दिलं जात नाही, तर त्यांनी सांगितलं की आता ती आपली प्रायोरिटी नाहीये. जसे जसे प्रायोरिटी येईल आपल्याकडे पैसा अजून उपलब्ध होईल या गोष्टींसाठी तेव्हा मानवी अवकाश मोहीम करता येईल. पण अवकाश संशोधनासाठी म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांवर पाठवण्यासाठी किंवा त्याच्याशी संबंधित संशोधनासाठीच्या मोहिमा या पुढच्या 10 वर्षात आपल्याला बऱ्याच पाहता येऊ शकतात, बऱ्याच पाहायला मिळता येऊ शकतात. आणि आजची ही त्यातलीच एक जायंट स्टेप म्हणता येईल की 104 उपग्रह एकाच वेळेस भारताने यशस्वीरित्या अवकाशात पाठवलेले आहेत. आणि याच्यानंतर केवळ अशा प्रकारच्याच मोहिमा नव्हे तर चंद्र, मंगळ आणि त्यासोबत शुक्र इथं सुद्धा भारताचे उपग्रह यान जाणार आहे. आणि कदाचित मॅन्ड मिशन ज्याच्याकडे सगळा देश वाट पाहतोय ते पण कदाचित भारताचं येऊ शकतं. चीन 2020 मध्येच तिथं पोहोचणार आहे. धन्यवाद मयुरेश प्रभुणे, श्रीहरिकोटाहून आपल्याशी बोलत होते. आणि सोबतच सुरेश नाईक, इस्रोचे माजी ग्रुप डायरेक्टर, त्यांनी केलेल्या विश्लेषणाबद्दल दोघांचेही तुमचे धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात आपण भाग घेतला त्याबद्दल.